सर्वांना जय बाबाजी. उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांपर्यंत संदेश आला आणि जय बाबाजी भक्त परिवाराची भूमिका ऐकून घेण्याकरता आणि ते विचार समाजापर्यंत पोहोचवण्याकरता आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी भक्त परिवारातील आमच्या पूजनीय बाबाजींच्या संत परंपरेतील सर्व पूजनीय संत आणि त्याचबरोबर जय बाबाजी भक्त परिवारातील सर्व ज्येष्ठ, जबाबदार आणि निर्णायक भूमिकेमध्ये ज्यांची महत्वाची भूमिका असते असे सगळे गुरुसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. जय बाबाजी भक्त परिवार सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्य करतोय. या परिवाराच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर शेकडो वर्षाची पार्श्वभूमी असलेला आणि एका तपस्वी परंपरेची पार्श्वभूमी असलेला हा भक्त परिवार या ठिकाणी आहे. आणि आतापर्यंत जय बाबाजी भक्त परिवारानं सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल का पूजनीय जगद्गुरु जनार्दन स्वामींसारखे जे महान तपस्वी संत झाले, त्या तपस्वी संतांचे उत्तराधिकारी म्हणून पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज हे देव देश धर्माचं कार्य प्रामुख्यानं त्या ठिकाणी करताय. आणि हे कार्य करत असताना सर्वप्रथम पूजनीय जनार्दन स्वामी आणि पूजनीय शांतिगिरी महाराज कोण हे ते कल्पना आपल्या सगळ्यांना असेलच, पण आपल्या सगळ्यांनी थोडीशी कल्पना व्हावी म्हणून त्यांच्याही कार्याचा आढावा आपल्याला मिळणं आवश्यक आहे. पूजनीय जगद्गुरु जनार्दन स्वामी ज्यांनी 16 वर्षाची तपश्चर्या केली आणि समाज उद्धाराकरता सद्गुरु नागाबाबांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं शिष्यत्व स्वीकारून या कार्याचा प्रारंभ केला. पूजनीय जनार्दन स्वामींनंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज तेच कार्य दिलेल्या पावलावर पाऊल ठेवून अखंडपणे, अविरतपणे ते कार्य त्यांनी सुरू ठेवलं. पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांसारखे तपस्वी महापुरुष ज्यांचा जन्म या नाशिक जिल्ह्यामध्ये झाला, या नाशिक जिल्ह्यानं पूजनीय शांतिगिरी महाराजांसारखे महान रत्न या जय बाबाजी भक्त परिवाराला आणि जनार्दन स्वामींच्या गादी परंपरेला दिले, याचा सार्थ स्वाभिमान हा सर्व जय बाबाजी भक्त परिवाराला त्या ठिकाणी आहेत. पूजनीय स्वामी शांतिगिरीजी महाराज ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड 9 वर्षाची मौन व्रताची साधना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केली, गेल्या वयाच्या 17व्या वर्षापासून ज्यांच्या जीवनामध्ये अखंड उपवासाचं फलहाराचं व्रत आहे, ज्यांच्या पोटाला डाळ, भात, भाजी, भाकर काय माहिती नाही, अखंड फलहाराचं व्रत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं आणि व्यसन मुक्ती करता सद्गुरु जनार्दन स्वामींनी दिलेल्या सगळ्या परंपरेप्रमाणे अविरतपणे ते कार्य त्या ठिकाणी करताय, याची कल्पना आपल्या सगळ्यांना ती आहेत. असो, जय बाबाजी भक्त परिवारानं आतापर्यंत अनेक प्रकारच्या सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 2009 सालापर्यंत जय बाबाजी भक्त परिवाराची राजकीय भूमिका ही गुप्त पद्धतीने असायची. 2009 पर्यंत उघडपणे हा जय बाबाजी भक्त परिवार राजकीय याच्यामध्ये आला नाही, पण 2009च्या लोकसभेला जय बाबाजी भक्त परिवारानं उघडपणे राजकीय भूमिका लोकसभेच्या 15 दिवस अगोदर घेतली फक्त. आणि त्या 15 दिवसाचं फलित का जो भक्त परिवार राजकारणामध्ये गुप्त पद्धतीनं होता, तो लोकसभेच्या मतदानाच्या अगोदर 15 दिवस डायरेक्टली राजकारणामध्ये आला. आणि त्यावेळेस जय बाबाजी भक्त परिवाराच्या विनंतीला मान देऊन पूजनीय स्वामी शांतिगिरी महाराजांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधनं अपक्ष उमेदवारी केली. आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना ही कल्पना आहे की अपक्ष उमेदवारी करणं इतकं सोपं नाहीये. सर्व भक्तांनी प्रयत्न केले, संस्थांना किंवा पूजनीय स्वामी शांतिगिरी महाराजांनी 1 रुपया सुद्धा खर्च न करता फक्त भक्तांच्या ताकदीवरती आणि विचाराच्या ताकदीवरती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल 1.5 लाख मत पूजनीय महाराजांना त्या ठिकाणी पडले. त्यानंतर
येणारी विधानसभा असेल, 2014ची लोकसभा असेल, 2019ची लोकसभा असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये जय बाबाजी भक्त परिवार हा अत्यंत सक्रिय पद्धतीनं राजकारणामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आता गुप्त पद्धतीनं असलेला भक्त परिवार अचानक 2009 नंतर डायरेक्टली राजकारणामध्ये का आला, का येण्याची गरज पडली, तर याच्या पाठीमागे महत्वपूर्ण उद्देश आहेत. आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे का राजकारण हे समाजसेवेचं, जनसेवेचं उत्तम माध्यम आहे. आणि इतकं चांगलं सेवेचं माध्यम असताना सुद्धा आज सर्वसामान्य मतदाराची राजकारणाकडे जी बघण्याची भूमिका झालेली आहे, हा स्वर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे का. कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला विचारलं का राजकारणामध्ये या, तर त्याच्या मुखातनं एकच वाक्य निघतं, राजकारण करणं हे चांगल्याचं काम नाही. आणि त्याच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन झाला, कारण एखाद्याला जर सारखा आपण चोर 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 म्हणत राहिलो, तो चोर नसतो, पण त्याच्या मनात विचार येतो, अरे मला जर सगळे चोर म्हणताय तर तो चोर बनतो. म्हणून त्या राजकारणाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा झाला का हे चांगल्याचं काम नाही. आणि म्हणून जय बाबाजी भक्त परिवारानं 2009ला ठोकून सांगितलं, अगदी उघडपणे सांगितलं का राजकारण करणं हे चांगल्याच माणसाचं काम आहे. आता हे फक्त म्हणून चालणार नाही, चांगल्या माणसाचं काम आहे, चांगल्या माणसाचं काम आहे. मग भक्त परिवारानं विचार केला, जर राजकारण करणं चांगल्याच माणसाचं काम आहे, तर त्यावेळेस सगळ्या भक्तांनी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांना विनंती केली आणि म्हणले, जर राजकारण जर चांगल्याचं काम असेल तर याच्यामध्ये तुम्हाला यावा लागेल. आणि त्यावेळेस महाराजांनी विनंतीला मान देऊन ते आले. पण भक्त परिवारानं प्रयत्नांची पराकाष्ठा, अगदी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला. अपक्ष असताना कुठल्याही प्रकारचा 1 रुपया खर्च न करता 1.5 लाख लोकांनी तो विश्वास टाकला. आणि म्हणून लोकांना विचार पडताय, पण लोकांपर्यंत ते विचार पोहोचावे याकरता आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता आगामी 2024 लोकसभेचे रणशिंग आपल्या सगळ्यांना माहिती, जिकडं तिकडं सगळ्या तयाऱ्या चालू झाल्या. आता प्रत्येक निवडणुकीत भूमिका असणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराची येणाऱ्या लोकसभेमध्ये काय भूमिका घ्यायची हा विचार ज्या वेळेस आला, तर आमचे सर्व पूजनीय संत महंत, जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्व आमचे ज्येष्ठ कार्यकारिणी का जे सर्व निर्णय भूमिकेमध्ये असतात, त्या सगळ्यांची बैठक होऊन भक्त परिवारानं हे अभियान 2009, 2014 आणि 2019 पेक्षाही पण जास्त तीव्र गतीनं करण्याचं 2024 करता आम्ही ठरवलेलं आहे. आणि आमचा उद्देश एकदम स्वच्छ आहे, राजकारणामध्ये चांगले माणसं आले पाहिजे, चांगले विचाराचे माणसं राजकारणामध्ये आले पाहिजे. हा विचार घेऊन लोकांपर्यंत जाण्याचं या भक्त परिवारानं ठरवलेला आहे. हा काही विषय फक्त 2024 पुरता नाहीये, 2009 पासून आम्ही सातत्यानं या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून चांगले लोक यावे म्हणून आम्ही सगळ्या भक्तांनी ठरवलं की लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, हा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि हा विचार करताना सगळ्यात पहिला विचार या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आला का राजकारण करायचं तर जे इतरांनी केलं त्याच्यापेक्षा वेगळं करायचं, जे लोकांनी केलं ते आपण नाही करायचं. आता असा प्रश्न जर मध्ये आला तर तुम्ही म्हणाल मग बाकीचे पत्रकार परिषद घेतात, तुम्ही का घेताय? तुमच्याशिवाय या कामाला गती मिळू शकत नाही. कारण समाजाचा, लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही, आणि तुम्ही जो लोकांपर्यंत विचार नेणार आहे तो जनतेला पडतो. म्हणून आम्ही पहिल्या मुद्द्यावरती ठाम झालो का याच्यामध्ये आपल्याला पत्रकारांची अत्यंत मोलाची साथ लागेल. बाकीचं इतरांनी जे केलं असेल ते आम्ही करणार नाही, पण पत्रकारांची साथ घेऊन नक्कीच एक चांगला विचार आम्ही घेऊन जाणार. आता 2024ला भक्त परिवार नेमकी काय करणार, तर जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव हा फक्त नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये नाहीये. जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव हा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत,
दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत, त्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत, जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत, जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत. म्हणजे एकूण जर विचार केला तर 7 लोकसभा मतदारसंघामध्ये या भक्त परिवाराची परिपूर्णपणे निर्णायक भूमिका आहे. आणि निर्णायक भूमिका आहे या आम्ही फक्त म्हणत नाहीये, या आम्ही सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे. आम्ही शिर्डीला सुद्धा भूमिका घेतली, आम्ही नाशिकला घेतली, दिंडोरी, सगळ्या 7ही लोकसभा मतदारसंघांमध्ये 2014, 2019 ला आम्ही परखडपणे आणि ठामपणे भूमिका घेतलेली आहे. 2024 ला सुद्धा आम्ही जनसेवा हीच ईश्वर सेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही पूर्ण 7ही लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण आमच्या सत्य विचारानं, शुद्ध विचारानं आम्ही राजकारणामध्ये त्या ठिकाणी सक्रिय आहेत आणि आता मागच्या पेक्षा जास्त होणार आहे. जय बाबाजी भक्त परिवाराच्या पुढील विचारांमध्ये, बैठकीमध्ये विचार आला की जर आपल्याला भूमिका घ्यायची तर चांगले माणसंही पाहिजे, कारण चांगले माणसं कोणीतरी नेतृत्व करणारं पाहिजे. म्हणून जय बाबाजी भक्त परिवारानं ठामपणे आमच्या सर्व पूजनीय संतांनी आणि सगळ्या भक्त परिवारानं हा विचार करून एकमत झालेला आहे का येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः शांतिगिरी महाराजांना उमेदवारी करायला हा सगळा संत परिवार आणि भक्त परिवार भाग पाडणार आणि ते स्वतः येणाऱ्या लोकसभेला उमेदवारी करणार. हा एक विषय झाला. आता उमेदवारी करायची कुठून? आता आम्हाला फक्त एक लोकसभा एवढा विचार नाहीये. आम्हाला जिथं जिथं आमचा परिवार आहे तिथं आम्हाला चांगल्या माणसांचा विचार करायचा आहे आणि त्या चांगल्या माणसांबरोबर राहून आम्हाला सिद्ध करायचंय का राजकारण करणे चांगल्याच माणसाचं काम आहे आणि भविष्यामध्ये हा विचार द्यायचा आहे का चांगल्या माणसांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. मग ती भूमिका आम्ही प्रत्येक मतदारसंघात घेतोय. सध्याच्या स्थितीला सर्व जय बाबाजी भक्त परिवारानं प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या तयारीला सुरुवात केलेली आहे. आता सुरुवात कशी मी अगोदरच सांगितलं, आम्ही इतरांपेक्षा वेगळं करणार. त्या पद्धतीनं आमची वेगळ्या पद्धतीनं तयारी चालू झालेली आहे. प्रत्येक लोकसभेत तयारी चालू झालेली आहे. पूजनीय शांतिगिरी महाराजांना कुठून उभं करायचं हा प्रश्न ज्या वेळेस आला तर सगळ्यांनी असा एक निर्णय केला. एका व्यक्तीला तसं विचार केला तर 2 ठिकाणी तर उभंच राहता येतं. एक व्यक्ती भारतात कुठेही 2 ठिकाणी राहू शकतो. त्याच्यामध्ये पहिलं ठिकाण हे सगळ्या भक्त परिवारानं ठामपणे बाबांना विनंती केलेली आहे का नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं स्वतः पूजनीय शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी करावी असं ठामपणे साकडं घातलेलं आहे. आणि हा विश्वास आहे सगळ्यांना. जसा पांडुरंग विटेवरती येऊन उभा राहिला भक्त पुंडलिकासाठी, तसं या सगळ्या भक्तांना साथ घालून चांगल्या विचाराकरता पूजनीय शांतिगिरीजी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातनं 100% नाही, त्याच्या पुढच्या 1000% सांगतो ते उमेदवारी त्या ठिकाणी करतील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आमचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. तिथं सुद्धा आमचं काम चालू आहे. या 7ही लोकसभा मतदारसंघांमध्ये या भक्त परिवाराचं काम चालू झालेलं आहे आणि मोठ्या सामर्थ्यानं आणि विचारानं आम्ही येणाऱ्या 2024च्या लोकसभेला सामोरं जाणार आहे. तुम्ही जी आज पत्रकार परिषद घेतली त्याला बाबांची सहमती आहे का? तुम्ही जी भूमिका मांडलेली आहे त्यांच्या काही चर्चा करून आले, कारण की आता उमेदवार ते राहणार आहे. त्यांची उद्या जर बातम्या छापल्या ते उमेदवार करणार म्हणून, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही दिले? एवढे जर सगळे प्रतिनिधी जर तुम्ही उमेदवार शांतिगिरी महाराजांना जेव्हाही तुम्ही बघितलं असेल तर ही सगळी मंडळी 24 तास त्यांच्या आजूबाजूला राहणारी मंडळी. आणि ज्या वेळेस ही मंडळी भूमिका मांडते, चांगले लोक आले पाहिजे हा तर विचारच आम्हाला त्यांनी दिला. हा विचार जर त्यांनी दिला तर ते राहणारच ना. कार्यकर्ते असतात ते सांगतात भाऊ इथून लढा, तिथून लढा, मार इथून लढा. राजकारणामध्ये मी काय म्हणतो, त्यांचा विचार
त्यांनी दिला, चांगले माणसं आले पाहिजे, आणि त्यांनी आमचा विचार मान्यच केलेला आहे ना, त्याच्यामुळे ते लढणार 100%. जे बोलते त्यांचे बोल आहे. हा, त्यांचे शुभ संकेत आहे म्हणून तर आम्ही सगळे तयारीला लागलोय. त्यांनी सांगितलं तुम्हाला की बुवा ती उमेदवारी आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला उमेदवारी करावाच लागल, आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही तयारी करा. भक्त कामाला लागले. थोडक्यात त्यांनी सांगितलं बुवा. स्पष्ट त्यांचं, तुमची जी भूमिका ती त्यांची भूमिका. अगदी क्लिअर ते स्पष्टपणे नेहमी राहत. नक्कीच कधी पण नेता, कोणताही नेता घ्या, तसं ते नेता नाही, ते तर आमचे गुरु आहे. नेता कधीच कार्यकर्त्यांच्या पुढे जात नाही. भक्तांनी ठरवलं तर ते भूमिका मांडणार, आणि त्यांचे शुभ संकेत आहेच नाही या विचाराला. त्या दृष्टिकोनातनं सगळीकडे काम चालू झालंय. कोणत्या राजकीय पक्षाकडून आपण इच्छुक आहात, कोणाकडे आपण तिकीट मागणार आहात, काय चर्चा झाली का? नाही, आम्ही आमचा विचार घेऊन चाललोय. आमचे विचार ज्याला पडतील ते आमच्या सोबत येतील. सध्या तरी अपक्ष कुठल्या हा? पक्षाकडून काही पाठिंबा वगैरे काय? योग्य वेळी योग्य भूमिका तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील. नगरसेवक व्हायला 2.5 कोटी रुपये लागतात, हा. खासदार व्हायला 25 कोटी रुपये लागतात. हा निधी आमदार आम्ही स्पष्टपणे आपल्याला पण जाहीरपणे सांगतो का आम्ही जे लोकांनी केलं ते आम्ही करणार नाही. लोकांनी खर्च केले असतील तर आम्हाला त्याला फाटा द्यायचा आहे. सगळ्यात महत्वाचा आम्ही हे ठरवलेलं आहे तर शुद्ध राजकारण करायचं. जर आपला विचार आहे शुद्ध राजकारण, चांगले लोक आले पाहिजे, तर आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जायचा. पैसेच पाहिजे असं काही नाही. मात्र महाराष्ट्रातली जे स्लम भागामध्ये काही ठिकाणी दारू आणि मटण शिवाय मतं दिले जात नाही. पण त्याला तुम्ही कसं बघता? म्हणजे आज मोठ्या संख्येनं आज आम्ही या मतदारसंघामध्ये जेव्हा फिरलो तर त्या प्रत्येक घरातल्या महिलेशी ज्यावेळेस चर्चा केली तर कोणत्याच बाईला असं वाटत नाही का तिच्या नवऱ्यानं दारू प्यावी का तिच्या पोरानं दारू प्यावी. हे वास्तव आहे. आणि किती दारू पिणारा असला तर त्याची पोरगी जर लग्नाला आली ना तर तो आतापर्यंत कधीच म्हणला नाही का माझ्या पोरीला दारुड्यानं वर देऊ. बघा, शेवटी प्रत्येकाला विचार कळतात. मतदान हे दान आहेत आणि ते सत्पात्रित झालं पाहिजे. म्हणून आम्ही बाटल्या बंद करणारे लोक आहे. आम्ही वाटणारे लोक नाहीये. आम्ही बाटल्या बंद करणारे लोक आहे. आणि नाशिकमध्ये जे ड्रग्ज सारखं जे काही एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये नशा किंवा जे काय आजपर्यंत पूजनीय जनार्दन स्वामींच्या परंपरेनं शांतिगिरी महाराजांनी व्यसन मुक्ती करताच काम केलेलं आहे. आणि इथं हे जेवढे कार्यकर्ते उभे ना यांच्यामध्ये कट्टर अनेक जण दारू पिणारे होते, ते त्यांच्या आशीर्वादाने व्यसन मुक्त झाले. आम्हाला तर त्याच गोष्टीला खरा फाटा द्यायचा आहे. त्याच्याकरता तर काम करतोय. तुमचा राजकीय विरोधक कोण असणार? राजकीय विरोधक कोण असणार सध्या तरी? तुम्ही कोणाला असं हे करता बघता? सध्याच्या स्थितीला आम्ही शाळेत असतानाच प्रत्येक जण प्रार्थना करतो, भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. त्यामुळं आमचा राजकीय विरोधक कोणीच नाही. आम्हाला कोणी मानत असतील तो भाग वेगळा आहे, पण आमचा राजकीय विरोध कोणीच नाही. आमची विचारांची आणि चांगले माणसं राजकारणात येण्याची स्पष्ट आणि शुद्ध भूमिका आहे. राजकारणात येण्यासाठी काहीतरी अजेंडा असतो आपलं, काय अजेंडा? कोणत्या कोणत्या मुद्द्यावर आपण राजकारण घेतात? जनसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्यामध्येच सगळं काही येतं. जनसेवा हीच ईश्वर सेवा. लोक फक्त बोलतात, आम्ही प्रॅक्टिकल जनसेवा हीच ईश्वर सेवा हे करत आलोय. बाबाजींकडे अनेक आमदार खासदार मंत्री येत असतात. एवढं मोठं प्रश्न असताना आपण राजकारणात येत आहात, त्या लोकांमध्ये सामील आहोत. आपलं एक वेगळं जे अस्तित्व होतं ते कुठंतरी यामुळे मिटणार आहे असं वाटत नाही का आपल्याला? हे बघा, ज्या वेळेस आपण शुद्ध विचार घेऊन चालतो ना त्यावेळेस लोक चांगल्या विचाराच्या पाठीमागं राहिलेले, हा इतिहास आहे. आणि राजकीय लोक येतात ते धर्मपीठ आहे, सगळ्यांकरता खुलं आहे. तिथं कोणी दर्शनाला येऊ शकतो. तो आमदार असो का खासदार असो का मंत्री असो, कोणी येऊ शकतं. तिथं जो येईल त्याचं स्वागत आहे त्या दरबारामध्ये. नाशिक लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा आहे. 6 विधानसभेला जर अभ्यास केला तर साधारणतः किती भक्त परिवार आपली काही नोंदणी केली का, किंवा साधारणतः आकडेवारीमध्ये आपण सांगू शकतो? आजच्या स्थितीला आपल्याला सांगायला काही हरकत नाही. जय बाबाजी भक्त परिवाराची जी ताकद आहे, सिन्नर, नाशिक ग्रामीण, नाशिक शहरामध्ये, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या सगळ्या ठिकाणी भक्त परिवाराची ताकद आहे.
आणि एवढी मोठी भूमिका ज्या वेळेस आम्ही घेतोय तो ती बिना सर्वेची किंवा बिना सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय घेणार नाही. आम्हाला वाटतंय का जो विचार आहे तो घेऊन आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच आम्ही डोक्यात हे दोनच शब्द ठेवलेले, लढायचं आणि विचारांच्या जोरावरती जिंकायचं. महाराज कोणत्या पक्षाकडून हम्म? कोणत्या पक्षाला आपण आम्ही आमचा विचार घेऊन आता चाललेलो आहेत. विचार घेऊन ज्यांना आमचे विचार पडतील ते आमच्या संपर्कात नक्कीच येतील. तुम्हाला 3 पर्याय आहे एकंदरीत, भाजप, मनसे आणि अपक्ष. या 3 पर्यायामधून आपण कोणाला प्राधान्य देणार आहात? योग्य वेळी योग्य भूमिका नक्कीच सगळे भक्त परिवार बैठकी अंती ठरवतील. पण आजच्या स्थितीला आम्ही आमचा विचार घेऊन लोकांपर्यंत जातोय. ज्याला आमचा विचार पडेल ते लोक आमच्या बरोबर जर येतील. उमेदवार फक्त राजकीय पक्षात दिली नाही तर आपण अपक्ष आमच्या विचाराच्या जोरावरती आम्ही जाणारच, समाजामध्ये लोकांमध्ये आम्ही जाणारच. आमच्या विचाराच्या जोरावरती आम्ही लोकांमध्ये 100% जाणार. म्हणजे निवडणूक लढणार हे निश्चित आहे. नक्कीच. नाशिक लोकसभा आ? नाशिक हे पहिलं फिक्स झालेलं आहे. अजून दुसरा फॉर्म कुठून भरायचा त्याचा आता सर्वे विचार चाललाय. नाशिकमध्ये किती आपले सदस्य किती मतदार असतील आपले? सर्व नाशिक जेवढे 24 लाख मतदार आहेत ते सगळेच आमचे आहे. आम्ही सगळ्यांपर्यंत आमचा विचार घेऊन जाणार आहे ना आमचा विचार ज्याला पटेल तो नक्कीच येणार आहे. सगळेच आमचे. आणि संतांची भूमिकाच राहिलेली आहे, विश्वाची माझे घर. बाबाजींची भूमिका नाशिक लोकसभा मतदारसंघ अंजनेरी गडाचा विकास या दिशेनं तर नाही. नक्कीच 100%. हनुमंतरायांचा जन्म इथं झाला, त्यांच्या गुरुचं स्थान मोठं निर्माण झाला. त्यांच्या जन्मभूमी करता आम्ही का आज नाही प्रयत्न करत आहे. गेल्या 20 वर्षापासून सातत्यानं हनुमान जन्मस्थानाच्या विकासाकरता आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याला म्हणावं तेवढं यश आम्हाला आलं नाही. उद्या हक्काचा खासदार निवडून गेल्यानंतर त्याला 100% यश येणार आहे, गती मिळणार. त्यामुळे शंकाच नाही. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती ते कुठून लढणार आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. तो जर तरचा विषय मतदारसंघ निश्चित झाला तर आपण हा जर तरचा विषय आहे. माझ्यापेक्षा नरेंद्र मोदी विरुद्ध जे बाबाजींची अशी लढत होऊ शकते. मी आपल्या सगळ्यांना सांगतो ते खरंच कुठून लढणार आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चाच करायची गरज नाही. आपली त्यांची लढत होऊ शकते असं आपल्याला कुठून? मी काय म्हणतो ते इथून लढणार नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. ते आम्हाला माहिती लढणार म्हणून तुम्हाला विचार तुम्ही लढणार का? हे तुम्ही अर्ध सत्य बोलू राहिले, वरून बोलू राहिले. इथून सांगा. त्र्यंबकेश्वरी दत्तानंद स्वामी जे आध्यात्मिक क्षेत्रात ते पण उभे राहणार. बर, चर्चा झाली. नक्कीच आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. पण आम्हाला त्यांचं सार्थ स्वाम्यात 2009ला ज्या वेळेस आम्ही भूमिका जाहीर केली तर आमच्या बरोबर पहिल्यांदा येणारे श्रीकंठानंदजी होते. महाराज आपण आता बोलले का शुद्ध राजनीती करणार आताच्या राजनीतीकडे आपण बघता कसं? हा? आताच्या राजनीतीकडे आपण कसं बघता? आपल्याच बंधूंनी सांगितलं ना, बाटली वाटावं लागते, अमुक करावं लागतं, तमुक करावं लागतं. हेच कुठंतरी बंद करायचं. त्याशिवाय निवडून